हाय गाइस, वेलकम बैक. हॅलो. थर्ड ब्लॉग लेट आलाय जरा. आम्ही थोडे बिझी होतो, सो ह्याला डिले झाला शूट करायला. इफ तुम्ही पहिले दोन बघितले नसाल तर ते बघा, तुम्हाला थोडं कळेल. कॉन्टेक्स्ट कळेल. सो डे 3 आम्ही सकाळी उठलो आणि आम्ही उठेपर्यंत अंश गेलेलो ऑलरेडी. आम्ही उठून मग अंशचे अपडेट चेक करत होतो. क्रेझी फास्ट केलं त्याने. खूप फास्ट केलं त्याने. म्हणजे त्याचं सिंगल 1.5 तासात कम्प्लीट झालं. त्याने एकदम Respect. बाप केलं. या अंशचं झालं. अंशचं बघून आम्हाला मजा पण आली या आणि थोडंसं वाटलं की भाई एवढं एकदम बेंचमार्क सेट हा, करायचं. असा बार हाय सेट झाला थोडा. मग नंतर आम्ही गेलो, मी झाडा आणि या दोघी आम्ही चौघं व्हेन्यूवर गेलो. सो गाईज पोचलो डे 2. थोडी फाटते पण ठीक आहे, मजा येईल. तिकडे आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केलं आणि रजिस्ट्रेशन झाल्यावर आत गेलो आणि माझं एकदम कट टू कट टाइमावर पोहोचलो. सो लगेच आत गेलो, लगेच वॉर्मअप केलं. म्हणजे लाईक अर्धा तास आधीच पोहोचलो आम्ही. मग वॉर्मअपला थोडा वेळ लागतो. दोघांनी वॉर्मअप केला आणि मग काय नाही, रेस सुरू झाली. सुरू तर मस्त झाली, एकदम एक नंबर. पहिला रन केला, ते 1 किलोमीटर करायचा असतो. 2 राऊंड मारायचे असतात. काहीतरी 6-7 मिनिटात झाला. 7 पण नाही, 6 मिनिटात झाला काहीतरी. आणि म्हणजे माझ्या हिशोबाने ते खूप फास्ट होतं. Yeah. आताच सुरू केलं सगळं हे. मग स्टेशनला गेलो तर ठीक आहे, असं वाटलं खूप इझी आहे. मग ते 1 किलोमीटर स्किअर करायचे होते. सो ते करते ते संपतच नाही. त्याच्यात सगळी एनर्जी ड्रेन झाली. तो स्किअर केला कम्प्लीट आणि मग निघालो सेकंड रन साठी. सेकंड रन केला आणि मग सेकंड रन झाल्यावर मग स्लेड पुशला पोहोचलो आणि स्लेड पुश मध्ये मेन सिंगल्सचं वजन होतं 152 kg. सो ते असं बघताना वाटतंय कमी प्लेट्स, बट ते ढकलायला जाम जीव जातो. सो ते केलं, 4 राऊंड मारले ते करून. आणि मग तिथे माझी बॅक दुखायला सुरू झाली, कारण माझी बॅक थोडी इंजर्डच होती. सो फिजिओ वगैरे पण चालू होतं. बट ठीक आहे, ते मॅनेज झालं. ते झालं, कम्प्लीट केलं. मग परत रनला गेलो. मग तसं हळूहळू रन स्लो व्हायला लागले माझे. मग त्याच्यानंतर स्लेड पूलला पोहोचलो. स्लेड पूल होते 102 किलो. ते खेचायला पण वाट लागते बाई. आणि ते पण 50 मीटर्स खेचायचं होतं स्लेड पूल सारखं. खूप वेळ लागला त्यात मला. त्यात जास्त बॅकवर आला ना तुझ्या पूल मध्ये, जास्त बॅकवर आला. माझी बॅक तर फुल त्या दिवशी मला साथ नाही दिला माझ्या बॅकने. हो, खूप दुखायला लागली त्याची बॅक. म्हणजे माझं थोडं प्रिपरेशन पण कमी असेल, पण तरी बॅक पण मजबूत दुखत होती. सगळं म्हणजे थोडं त्याचा स्पीड अजून स्लो होत गेला आणि खूप दुखायला पण लागलं सगळं. आणि मध्ये मग ही अप्पू होती ते बोर्ड घेऊन. हा जेव्हा रन करून येईल तर ते बघेल. लिहिलेलं ते मी बघितलं आणि मग ते बघून तो सगळं या तर आम्ही असं टाइमपास करत होतो मध्ये तर त्याला चांगलं वाटत होतं की असं ठीक आहे. तर फास्ट पळायला लागला तो मेसेज वाचून. मग ते पण कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर आलं बर्पीजचा तो लांब लचक लाईन बघून असं वाटत होतं भाई संपलो. पण जसं जसं चालू केलं ना बर्पीज वॉज कम्पॅरेटिव्हली इझी. बरं वाटत होतं. मी असं झोपायचं, 2 सेकंड थांबायचं. बर्पीज त्यांनी चांगलं केलं, फास्ट केलं, जास्त एवढी वाट नाही लागली बर्पीजला. मग बर्पीज कम्प्लीट केलं, मग रन केला. आम्ही पोहोचलो नेक्स्ट स्टेशन रोईंगला. ते एक बेस्ट स्टेशन आहे, कारण तिथे बसून मस्त बोट चालवायची. तिथे हा पोहोचला आणि मस्त चालू केलं बसून. बट नंतर मी बघते तेवढं हळू करतोय असं आम्हाला वाटत होतं. त्याला असं वाटत होतं की तो तर चांगल्या स्पीडनी करतोय है ना. मी हळू करत होतो. मी बेसिकली माझी एनर्जी परत हे करत होतो. ते पण कम्प्लीट केलं. मग त्याच्यानंतर रन केला. तो रन जरा बरा होता. तो रन चांगला रन होता. तो रन झाला आणि त्याच्यानंतर फार्मर्स कॅरी. 4 रन नंतर फार्मर्स कॅरी मध्ये आम्हाला 24 kg ते उचलून मस्त हाताला चॉकपीक लावून उचलले की चल होऊन जाईल. एका ह्याच्यात होईल न ठेवता. पण ते उचलून चालायला लागलो आणि मग एक किती मीटर्स होते ते 200 मीटर्स चालायचे होते. सो आय गेस 70-80 मीटर्स मी चाललो कंटिन्युअस. आणि 70-80 मीटर्सनी माझ्या मागे एक हा होता कॅमेरामॅन. तो आला. तो असा म्हणजे असं जात होता आणि कॅमेरामॅन ह्याच्या मागे उलटा येत होता.
तो दुसऱ्याला तो- शूट करत होता. हा मागच्याला शूट करत होता तो. तर तो असा आला 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 आणि लिटरली अमुच्या पायात सॉर्ट ऑफ अडकून तो पडला. तो Yes. जस्ट ह्याच्या मागे ह्याच्या पायात अडकून पडला. बट आणि ते थँकफुली नशीब मी धडपडलो नाही ते weights घेऊन. थँकफुली याला एवढा धक्का नाही लागला नाही तर हवेत माझ्या वेट पडला. शूज मध्ये तो अडकला मागच्या साईडने हा. आणि पडला. फार्मर्स कॅरी पण कम्प्लीट करून मग तो रन करत होतो मी तर बघितलं मला 2 मिनिटाची पेनल्टी होती फार्मर्स कॅरी. हो फार्मर्स कॅरीला पेनल्टी लागली याला 2 आणि 2 मिनिटाची पेनल्टी लागायचे 2 रिझन आहेत. एक तर मी इन आउट चुकीचं केलं हा और मी म्हणजे स्पोर्ट्समॅनशिपचं काहीतरी होतं 2 मिनिट. म्हणजे त्यांनी मला तो पडला ना तेव्हा मी जरा जोरात ओरडलो त्याच्यावर. हा सो त्यामुळे पण असू शकतं. मला वाटलं ठीक आहे आता परत रिकवर झालं आता होऊन जाईल. हा आणि आता जिम वगैरे मी करतो सो मला लंजेस आणि स्क्वॉट्स मारायची सवय आहे. सो मला वाटलं काय नाही भाई आता होऊन नी जाईल. फटफट हा. होऊन जाईल. पण जसं तो रन करून लंजेसला पोहोचलो आणि पहिले जस्ट चालू केलं लंजेस ती बॅग घेऊन. ती बॅग होती 20 kg ची. बापरे. ती बॅग अशी घेतली तेव्हा काय वाटलं नाही वजन. बट जेवढ्या वेळ ती बॅग तुम्ही खाली ठेवू नाही शकत. सो ती ड्रॉप करायचं तर हेच नव्हता. सो जेवढा वेळ आहे तेवढा वेळ ते वजन फील होत राहतं ना. या तर ती चालू केली आणि थोडं पुढे पोहोचलो तर मला मजबूत क्रॅम्प आला. तिथे मेडिक वगैरे होते नशीब. मग ते मेडिकने मला सांगितलं भाई तुझं झालं की इलेक्ट्रोलाइट्स पी. आणि मग मी कम्प्लीट केलं फुल. त्याला सगळ्यालाच खूप टाइम लागला बट कम्प्लीट तर केलं मी न ठेवता ते खाली. मी इलेक्ट्रोलाइट्स प्यायलो तरी मला धावता येतच नव्हतं. थोडं धावायला ट्राय केलं तर काफ पूर्ण वर आला. मग तिथे एक मेडिक होता त्या मेडिक कडे गेलो. त्या मेडिकने मला पूर्ण ते मसाज टाईप काहीतरी केलं काफला फटके मारले. हे लोक मला शोधत होते कारण मी मेडिक कडे गेलेलो आणि नाहीतर रन करताना ह्यांना मी दिसायचो. म्हणजे आम्ही शोधत होतो की अमुक कुठे आता लास्ट रन आहे आता येईल तर येतच नाही. अँड मग फायनली ती त्याला शोधायला गेली तन्वी आणि मी थांबलेली की इथेच येईल असं मग म्हणून. तर हा रन तर मी रन केलाच नाही. मी चालत होतो. चालत तो लास्ट रन चालत होता आणि तो रनच्या मध्ये मेडिक मध्ये गेलेला. So त्यामुळे एवढा वेळ लागला. So तिथे माझा खूप टाइम गेला. वॉक करत करत पोहोचलो लास्ट स्टेशनला. डेंजरस स्टेशन. तिथे मी प्रत्येक स्पॉटला हे करत विचार करतो भाई कधी होणार आणि बॉल करताना म्हणजे माझी वाट तर लागतच होती. तर मग मी मध्येच बॉलवर रेस्ट करत होतो. मध्येच असा खाली बसलेला वॉलवर साईडला बसलेला इथे तिथे बघत होता. खूप थकलेला खूप म्हणजे गॉन होता गॉन. मग काय कसं करत 90 झाले आणि मग एक माझा जोश आला की करता बॉल फेकला. ते आय डोंट नो व्हिडिओ मध्ये आहे का. तो जोरात फेकला तर तो वरतून गेला म्हणजे ते लागायच्या ऐवजी त्याच्या वरतून पडला. त्या साईडला एका मुलावर पडणार होता. मुलाच्या मागे पडला. बॉल पण केला ना कम्प्लीट. एंडला एक मुश्किल फायनली कम्प्लीट केलं. आणि असं काय बोलतात ते श्वास घेतो ना चैन की सास घेतली आणि धावला. तेव्हा धावलास पण तू. मग काय ते एवढंच धावायचं होतं. तेव्हा धावत तिथे गेलो आणि बस मग मी बसून नीजवर गेलो. जरा रेस्ट करत होतो तर भाई एक जण येऊन समोर उभा आहे. मी बोलतो हा कोण आहे आणि हलत पण नाही तो माणूस. असं तिथंच उभा होता. तर वरती बघितलं तर झाडच होता. झाडाचं पण झालेलं. मग दोघं असे रिक्लायनर चेअर मध्ये बसले होते एकदम ओल्ड अंकल्स सारखे. खूप फोटो सेशन केलं. काय झालं सगळ्यांचे एकत्र बॅचेस होते ना आमचे. फोटोज वगैरे काढले आणि देन मग आम्ही निघालो. येस खतम. अशा प्रमाणे हायरॉक्स संपला. खतम. हायरॉक्स पण आणि मी पण आणि ऑल 5 बट आम्ही सगळ्या 5 जणांनी कम्प्लीट केलं. मेन तर माझा टाइम होता काहीतरी 2 hours 53 minutes वगैरे. खूप वेळ लागला बट कम्प्लीट केलं त्याने मला बरं वाटलं की बाई मी म्हणजे एवढे पैसे भरून तिथे गेलो बट कम्प्लीट नाही झालं. असं नव्हतं करायचं. गिव्हअप नव्हतंच करणार मी पण काही झालं असतं तर ते डिस्क्वालिफाय वगैरे झालं असतं ना. ड्रायव्हर चेंज. आणि मग आम्ही सेलिब्रेट करायला गेलो परत. सुका मॅच बघितली पण एमआय हरली. आम्ही मुंबई आरसीबी बघितली इथे बँगलोर मध्ये आणि आम्ही थोडं आरडाओरडा पण केला आणि ते सगळे आरसीबीला चीअर करत आम्ही मुंबईला. पण नंतर आम्हाला नशीब आम्हाला कोणी मारलं नाही. पण नंतर आम्हाला कळलं की एमआय हरते. मग आम्ही थोडं खोली ओरडलो 2-3दा. हा थोडं सेटल केलं. बड़ा हरामी हो. त्यांना रेज वेट करत बसलेलो. येस
सो ते झालं. मग नेक्स्ट डे आम्ही परत चाललेलो आणि Yeah. एअरपोर्टला आम्ही खाल्ला मैसूर पाक. घेतला पण घेतला Taste केला आणि आणि टेस्ट केला, घेतला. घेतला. मस्त होतो बँगलोरचा मैसूर पाक, रेकमेंडेड. अँड आफ्टर दॅट मी 5 मिनिटासाठी वॉशरूमला काय गेलो तर हे लोकांनी मस्त 7-8 हजार रुपये पर पर्सन नुकसान केलं असतं. केलं असतं, असतं. केलं नाही. तेच व्हॉट एव्हर. Whatever. सो तिथे काय झालं, ऍक्च्युली सगळ्यांना भूक लागलेली, तर काय कुठेतरी खायचं कुठे जायचं, बट जास्त अर्ध्या ठिकाणी काय मिळत नव्हतं. और जे आम्हाला हवंय ते मिळत नव्हतं. आणि मग आम्ही पहिले रामेश्वरमला बघितलेलं. सो फ्लाईटला 1 तास उरलेला, तर आम्हाला वाटलं ठीक आहे खाऊ आणि जाऊ फटकन. हा. आम्ही आलो आता रामेश्वरम कॅफेला फिरून सगळीकडे इथे चालू. सगळीकडे बघितलं कुठे खायचं कुठे खायचं. 350ची इडली आहे एक. नाही 300 रामेश्वरम कॅफे. बघू आता. बँगलोरहून निघताना लास्ट टाइम हा, portrait मध्ये छान बँगलोरची येतं. इडली खाऊन कल्टी. 4 स्पून आणले दिसतेस तू अशी बघ. चटणी छान आहे त्यांच्या जाम. पहिले ही चटणी खातो. चटणी पण खूप मस्त आहे. चटणी पण खूप टेस्टी. क्रेझी. ठीक आहे, झालं खाऊन आपलं रामेश्वरमला पण. A few moments later. गाईज हा डोसा खूप महाग गाईज पडला. आमचा डोसा आम्हाला खूप महाग पडणार होता, कारण आमच्या फ्लाईटचा फायनल कॉल झाला आणि आम्हाला कळलं पण नाही. आम्ही खात बसलेलो. एकतर आम्ही दुसरीकडे थांबलेलो. आम्ही वरती होतो आणि आमचं गेट खाली होतं. मग डोसा जस्ट आम्ही लास्ट पॅसेंजर्स होते ते चढणारे. समोर आहेत एकदा highlights करू आणि हायरॉक्स करून परत आज पळालो आम्ही. हा, बसलो बाई फायनली. मिळाली. घाम निघाला. लकीली फ्लाईट घाम मिळाली. निघाला. नाही तर आम्ही लेजिट डोसा खात बसलो असतो. काय पळालोय आम्ही त्या डोसाच्या इथनं. रामेश्वरमचा डोसा महाग पडला. आधीच महाग होता. काय आहे? बरोबर ना. खूप झाड आहे, पण झाड आहे ना. चांगला आहे. चांगलं आहे. बट फ्लाईट मिस करणं एवढा चांगला नाही. सो असा क्रेझी एक्सपिरियन्स होता आमचा. ओव्हरऑल हायरॉक्स नेक्स्ट लेवल. नेक्स्ट लेवल. बँगलोर मध्ये जाऊन करायला खूप मजा आली. म्हणजे इट वॉज लाईक अ ट्रिप ऑल्सो आमच्यासाठी, आणि प्लस असं फन पण होतं आणि चॅलेंजिंग. वेगळ्या टाईपची ट्रिप होती. सगळं बॉडी पेन होते आम्हाला दोघांना खूप. वाट लागली का? येस. येस. मजा आली का? येस. परत करणार का? येस. सो गाईज, इफ तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर लाईक, शेअर. शेअर अँड सबस्क्राईब करा. येस. बाय बाय. बाय गाईज.